नळपाडा विभागाचा अनेक वर्षापासून झाला तो जो या ठिकाणी बिल्डिंग बांधण्याचा जो प्रस्ताव आहे तो प्रलंबित आहे आणि या ठिकाणी जो विकास आहे तो देखील खोळंबलेला आहे। त्यामुळे आज आपण पाहिलं तर या ठिकाणी नळपाड्याची अनेक नागरिक आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण संदर्भातली माहिती आहे ती दिलेली आहे। स्थानिक नागरिकांची फसवणूक होते असा देखील आरोप आहे तो त्यांच्या वतीने केला गेलेला आहे। नक्की काय प्रकार आहे विचारणार आहे, काय नक्की विषय आहे तुमचा? अनेक वर्ष झाला प्रलंबित हा जो विषय आहे तो राहिलेला आहे, नक्की कुठे हा जो प्रॉब्लेम आहे तो आता आलेला आहे? विषय असा आहे की इथे काही प्रलंबित नाही आहे। आमची जी सोसायटी जी आहे ओमकाली हाऊसिंग सोसायटी आणि नीलकंठेश्वर, तर हे सोसायटीचं आमचं ऑलरेडी जे पेपर आहे गेल्या 3-4 वर्षापासून जे होतं ते सगळे पेपर व्यवस्थित चालवले आहे आणि सगळे आता शेवटच्या टप्प्यावरती आहेत। पण प्रॉब्लेम असा आहे की पत्रकार परिषदेत सांगण्याचं कारण हेच आहे की बाहेरील तर आमचं एकच म्हणणं आहे की त्यांच्या फसवणुकीला जाऊ नये, कारण ही आपली सोसायटी ही ऑलरेडी SRA मान्यता प्राप्त झालेली आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती आहे। तर आम्ही पुढच्या प्रोसेससाठी आता कंटिन्यू तयार आहोत। तर नागरिकांना एकच आपली विनंती राहील कंटिन्यू की कोणी कुणाच्या आमिषाला बळी पडू नये किंवा कोणी काही आपल्याला लालच दिलं त्याच्यामध्ये पडू नये। आपण एकत्र भेटून सगळ्यांनी करून ते पुढे आपल्याला प्रोसेस करायचं, कारण चांगल्या भवितव्यासाठी नागरिकांना आपल्याला पुढचं जर व्यवस्थित घर बनलं तर आपल्याला त्या घराची किंमत कमीत 50-60 लाख रुपये होईल। तर यांच्या नेत्या लोकांच्या किंवा असंच येणार जाणार त्यांच्या लोकांच्या मागे राहणार तर काही भेटणार नाही। उलट आपलं घर पात्र करून घ्या, बायोमेट्रिकमध्ये सहभाग घ्या आणि जेवढा लाभ घेता येईल तेवढा सगळ्यांनी घ्यावा, ही सगळी अशी माझी नम्र विनंती आहे। परंतु तुमच्याच विभागातून अनेक तक्रारी आहेत, त्या आमदार संजय केळकर आहेत ते त्यांच्याकडे गेलेले आहेत, नक्की त्यांचं म्हणणं काय आणि जी त्यांच्याकडे गेले ती लोक नक्की कोण आहेत? ते विरोधक पार्टीचे असतील किंवा काही राजकारणी असतील, पण इथले आमचे जे मंडळाचे आपला सोसायटीचे सदस्य जे आहेत त्याच्यातले कोणी विरोधकांकडे गेलेलं नाही, त्यांची काही कंप्लेंट नाही आहे। त्यामुळे ते जे फक्त राजकारणाचा उद्देश घेऊन जे जात आहेत ते फक्त तिकडे गेलेले आहेत। आणि 2016 पण असंच ज्यावेळी भाजपाच्या नगरसेवकांनी ज्यावेळी सोसायटी बनवलेली त्यावेळी पण तेच हे होतं। आम्ही नंतर 2022 पासून या सोसायटीला घेऊन पूर्ण पेपरवर्क केलेलं आहे। आता आम्ही SRA करून डिक्लेरेशन घेतलेले आहे 2022मध्ये। 2023मध्ये आम्ही 3C प्रोसेस केलं, त्याच्यानंतर आम्हाला 2024मध्ये 3C क्लिअर भेटलेलं आहे आणि 2025मध्ये आम्ही प्रॉपर बायोमेट्रिक केलेलं आहे की कोणी अपात्र राहू नये म्हणून। आणि 2025मध्ये बायोमेट्रिक झाल्यानंतर आम्ही परिशिष्ट 2 केले अप्लाय, ते आमचं पूर्ण झालेलं आहे। आता आम्ही लास्ट म्हणजे स्टेप म्हणजे LOIचे, ते LOI पण काही दिवसात आम्हाला येणार आहे। त्यामुळे आमच्या सोसायटी व्यतिरिक्त दुसरी कोणतीही सोसायटी इथे काही येऊन करू शकत नाही किंवा नवीन सोसायटी बनवू शकत नाही किंवा नवीन बिल्डर येऊ शकत नाही जोपर्यंत आम्ही हे करत नाही आहे। आम्ही आता सध्या रिट्स प्रॉपर्टीजला दिलेलं आहे काम करण्यासाठी, तर ते अजून ॲग्रीमेंट वगैरे हे सगळं पुढचे प्रोसेस आहेत। एवढं वर्ष प्रलंबित का राहिला? म्हणजे तुम्ही 1-2 नावं घेतलं, त्यामध्ये संजय पांडेंचं देखील नाव घेतलं। प्रामुख्याने पाहायचं झालं तर संजय पांडे हे शिवसेनेकडून येतात आणि आमदार संजय केळकर आहेत ते भाजपाकडून येतात। कुठेतरी राजकीय वादामुळे हा प्रकल्प प्रलंबित राहिला मला काय वाटतं? होऊ शकते राजकीय वादामुळे कसं आहे, प्रत्येकाला आपल्याला बोलण्याचा हक्क आहे, पण हा प्रलंबित असा हा प्रोजेक्ट नाही आहे। आम्ही मी मागे सांगितलं 2018मध्ये आम्ही हा प्रोजेक्ट स्थापना केली ह्या संस्थेची। त्याच्यानंतर 2019मध्ये सभासद नोंदवायला चालू केली, 2021मधले कोविड होते आणि 22-23ला आम्ही हे प्रोसेस चालू केली। तर एवढ्या 1,500-2 हजार घरांचं जे प्रोसेस करायला त्याला कमीत कमी 3-4 वर्ष लागतात, तर तेवढा वेळ आम्ही घेतलेला आहे। त्यामुळे हा प्रलंबित म्हणता येत नाही, अजून आम्ही हा प्रोजेक्ट सुरुवातच नाही केलेली। आता तर हा बायोमेट्रिक करून पुढचा प्रोजेक्ट सुरुवात करायचा आहे। त्यामुळे सगळ्याच नागरिकांनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही ते करतो। की कसा विकास पाहिजे तुम्हाला, कोणाकडे विकास आहे तो द्यायचा आहे, एक थोडक्यात आप हिंदी में बोलिए, मैं हिंदी में किसको देना है ये प्रोजेक्ट है, किसको देना है, आपको क्या चाहते हैं आप? हम लोग बस यही चाहते हैं कि हमारा घर जो है वो हम लोग को सर्वे हो चुका है, हम लोगों को मिले और हम जहाँ सर्वे करवाएं वो हमारे बहुत अच्छे पांडे जी हैं, तो हम वहीं पर रहना चाहते हैं। रोक रहा कौन है अभी विरोधी लोग रोक रहे हैं, वो लोग बीच में खलल डाल रहे हैं, कभी इधर कभी उधर। हमारे तो घर में लोग घुस करके भी आपत्ति किए थे कि आप क्यों सर्वे करवाई। हमने कहा घर मेरा है, हमारी इच्छा है, तो आप हमारे साथ किसी भी प्रकार का वो नहीं कर सकते अन्याय। तो हम अपनी मर्जी के अनुसार दे रहे हैं और ठीक है, हमारा अच्छा होगा, बस हमको ये। कुठेतरी कायदेशीर लढा लढला जाईल काय वाटतं तुम्हाला? कायदेशीरच लढतोय ना आतापर्यंत। आणि हे जे विरोधक आहेत ते काही लोक आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी या पब्लिकला गुमराह करत आहे। आमचं म्हणणं आहे की या लोकांनी अशा लोकांना गुमराह करणं, ह्यांच्यावर बळी पडू नये म्हणजे पब्लिक इथली। आणि ह्या लोक नुसतं काही 5-6 लोकच आहेत, जास्त नाही आहेत। ते जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन अरे अशा करू नका, तो देत नाही काय पाहिजे जे आपण 2025मध्ये आम्ही जे बायोमेट्रिक सरकारतर्फे SRA डिपार्टमेंटतर्फे जे बायोमेट्रिक सर्व्हे चालू होता त्या टायमाला काही विरोधी लोक
घरी घरी जाऊन लोकांना फक्त मिसगाईड करत होते की तुमचा आता बायोमेट्रिक होतो. कोण होते लोक, नक्की नावं घ्या तुम्ही. नक्की ते चौहान म्हणून एक आहेत, एक जानवलकर सिंग आहेत, अभय सिंग काय आहेत ते स्थानिक लोकच आहेत. आणि त्यांच्याबरोबर काही काय कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं? एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे जो अग्रवाल म्हणून जो आहे तो त्यांच्यासोबत आहे. आता तो राष्ट्रवादीमध्ये गेला. आता तो लोकांना ह्या लोकांनी काय मिसगाईड केलं की तुमचा जो आता त्यांनी लेटर चिपकवलं, उद्या 1 महिन्यात तुमचा घर तोडला जाईल, तुम्हाला बेघर केला जाईल. त्यांना चुकीची माहिती देऊन बायोमेट्रिक सर्वे नंतर ॲनेक्शर 2ची यादी येते, ज्याच्यामध्ये पात्रच्या यादी येतात. त्याचा पुढे आपलं ॲग्रीमेंट करून मग पुढची प्रोसिजर असते. मला लोकांना हे म्हणायचं आहे की कोणी पण तुमच्या घरी येतो, कुठला पण पेपर घेऊन आणि तुमचा सही मागतो, ते पेपर बघा, आम्ही लोक काय काम केले ते बघा, ते वाचून. स्पष्ट आहे की या ठिकाणी संजय केळकर आहेत, ते येऊन यांनी सांगितलेलं होतं आणि त्यांचा तुम्हाला स्पष्ट विरोध आहे. स्पष्ट बोला. कुणाचा? संजय केळकर यांचा तुम्हाला- ते इकडे आले नाही, संजय केळकर कधी इथे आले नाही. आणि कोणाला विरोध आहे तुमचा? आमचा विरोध जे बाहेरचे लोक इथे येत आहेत ते इथं गोंधळ ते इथे घालतात, यायला त्यांना पाहिजे विरोध आहे. नाही. आणि इकडचे जे लोक आहेत ते त्यांच्या ह्याच्यामध्ये राहायला पाहिजे. नावं घ्या. नाही, अग्रवाल आहेत. आम्हाला आम्ही पूर्ण नाव पण म्हणजे माहित एवढं नाही. नाव पण अग्रवाल माहिती आहे, नाही. इकडची नाव सरैया माहिती आहे. कसं पडणार आणि इथले काही अस्थानिक बीजेपीचे कार्यकर्ताच बोलणार त्यांना. ते लोक माझ्या घरी स्वतःहून मी स्वतःच परमिशन नाही, मला कोणाच्या मी सर्वे करत होतो, माझ्या घरी येऊन भांडण केलं, मला मारायचं तरी प्रयत्न केला त्या लोकांनी. आम्ही त्याचा विरोध केला होता. थोडक्यात सांगा. सदर दोन्ही प्रकल्प प्रशासनाने मान्यता दिली आहे, तरी सुद्धा हे 3 बिल्डर चेंज करतात. हे कोणासाठी करतात? लोकांना घरं देण्याचं यांचा मुळीच मुद्दा नाही आहे. फक्त हेच आहे की बाबा हे आमचे बिल्डर लागले तर आम्हाला काहीतरी मिळेल, आमचा फायदा होईल, ह्यासाठी हा चाललेला प्रकार आहे. लोकांनी एकच करावं की ह्या आमिषाला बळी पडू नये आणि ह्या जे काही प्रॉब्लेम असतील, आमची कमिटी बसलेली, आमचे प्रवर्तक बसले, त्यांची संपर्क करून हा विषय क्लिअर करावा. मेन काय आहे ते बायोमेट्रिक आम्ही करताना आम्हाला पण अडचणी आल्या, पण पब्लिकला यांनी गुमराह काय केलं, बघा, ते विरोधकांनी स्वतःहून तिथं लावून ती नोटीस लावलेली आणि पब्लिकनं गुमराह काय केलं? ते स्वतः विरोधक आहेत, या लोकांनीच नोटीस लावलेली आणि ते स्वतः स्वतःहूनच कसं घेतलं, तुम्ही सगळ्यांनी मिळून बायोमेट्रिक करा आणि ते स्वतःहून प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला विरोध करतात. आपण पाहिला हा संपूर्णपणे आपल्याला या ठिकाणी जो विषय आहे तो म्हणजे या नळपाड्यातला जो या ठिकाणी अनेक ज्या झोपडपट्ट्या आहेत किंवा या ठिकाणी घरं आहेत त्यांचा रिडेव्हलपमेंट करण्याचा विषय आहे. परंतु काही स्थानिक आणि त्यासोबतच बाहेरचे जे काही डेव्हलपर्स आहेत किंवा मग राजकीय पक्षांमुळे मोठ्या प्रमाणात जे या ठिकाणी होणार डेव्हलपमेंट आहेत ते रोखलं गेल्याचं चित्र आहे ते स्पष्ट आहे. त्यामुळे या संपूर्ण विषयात कायदेशीर लढाई कशा पद्धती होते किंवा या संपूर्ण या विभागाचा कधी विकास होतो हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ न्यूज अथर्व शिरवळकरसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.